नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे होळी. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता इथं मी देवपूजा करून घेत आहे. देवपूजा आज करताना जरा क्लीन सुद्धा करून घेतलं, कारण पौर्णिमा आहे त्याच्यामुळं ही स्वच्छता चालली आहे. इथे बघा 2 वातींची 1 वात आपल्याला करून घ्यायची आहे. दिव्याला आसन द्यायचं आहे. इथे बघा अखंड अक्षता घेतलेल्या आहे. 2 वातींची 1 वात करून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अग्निदेवांच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्या कपाळाला सुद्धा लावायचं आहे आणि मग देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. देवांना अभिषेक घालताना थोड्या अखंड अक्षता टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. नवार्णव मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आपली कुलदेवी आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 आता दुधाने ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 आता परत पाण्याने ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 स्वच्छ कॉटनच्या फडक्याने हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या जागेला स्थायिक ठेवायचं आहे. त्यानंतर अन्नपूर्ण मातेलाही आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अन्नपूर्ण माता की जय. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्याचबरोबर दुधानेही घालून घ्यायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. अन्नपूर्ण माता की जय. 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 अन्नपूर्ण माता. अन्नपूर्ण देवीची मूर्ती नेहमी आपल्याला तांदळात ठेवायची असते आणि तिची जी पळी आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला 1 तांदूळ, अखंड तांदूळ ठेवायचा असतो. आपल्या देवघरात ही अन्नपूर्ण देवीची मूर्ती असायलाच हवी. या आहेत पिवळ्या कवड्या, लक्ष्मी मातेच्या अतिशय आवडीच्या. या सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तांदळात ठेवायच्या आहेत आणि ही वाटी लक्ष्मी मातेच्या समोरच आपल्याला ठेवायची आहे. याच्यावर आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी असते. याही फोटोला स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू लावून घेत आहे. श्री स्वामी समर्थ. 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 देवांना अभिषेक करताना नामस्मरण करतच अभिषेक करावा. मोठमोठ्याने बोलू नये, ओरडू नये, फोनवर बोलू नये, कालवा करू नये. आता आपण पाण्याने
अभिषेक घातलेला आहे. आता दुधाने घालून घेऊया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता परत पाण्याने घालूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री महाराजांना हिना अत्तर लावून घ्यायचं आहे. हिना अत्तर महाराजांना खूप आवडते. तुम्ही फुलाने लावू शकता किंवा तुमच्या बोटानेही लावू शकता. अत्तर लावून झालेला आहे. आता आपण यांना अष्टगंध लावून घेऊया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आपल्या देवघरात कासव मूर्ती अवश्य असावी. बघा माझ्याकडे आहे. याच्यात पाणी ओतून तुम्हाला ठेवायचं आहे. ही आहे लक्ष्मी मातेची मूर्ती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आपल्या देवघरात असावी. मूर्ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि हळद कुंकू लावून घेतलेला आहे. हा आहे दक्षिणावर्ती शंख. याच्यात पण आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. खूप शुभ मानलं जातं. आपल्या देवघरात शंख हा असावाच. त्यानंतर ही आहे बघा गाई वासराची मूर्ती. ही सुद्धा असावी. खूप शुभ मानलं जातं. तिलाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया. मूर्तीलाही स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्यानंतर बघा हा आहे 5 रुपयाचं नाणं. हे मला केंद्रात मिळालं होतं. काळपट आहे हा ठोका सापडलेला. मी ज्यावेळेस केंद्रात गेले होते त्यावेळेस मला हा सापडला होता आणि मग मी घरी घेऊन आले. याच्यावर बघा पाठीमागं देवीचं फोटो आहे. हे सुद्धा मग मी देवघरातच ठेवते. स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर बघा तिथं प्रसाद होता. प्रसाद वाटप झाल्यानंतर आम्ही जी काही भांडी होती ती घासून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही घरी निघालो त्यावेळेस मला हा ठोकळा सापडला. त्यानंतर मी तिथं केंद्रातल्या लोकांकडेही दिला होता, पण ते म्हणले तुम्हाला सापडला आहे, तुम्ही घेऊन जावा. मग मी घरी आणून हा दररोज मी माझ्या देवघरातच ठेवते. त्यानंतर धूपदीप ओवाळून घेत आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. देवघरात हा मंगल कलश एक आपल्याला ठेवावाच लागतो. खूप शुभ मानलं जातं. तर अशा प्रकारे मी देवपूजा दररोजची करत असते. दररोज नाही वेळ मिळत, पण आठवड्यातून एकदा देव क्लीन करत असते, अभिषेक घालत असते. तर तुम्ही कसं करता मला नक्की सांगा. आठवड्यातून एकदा जर आपण अशी स्वच्छता केली तर आपल्या मनाला सुद्धा खूप समाधान वाटतं आणि एक वेगळाच आनंद मिळतो. देवपूजा करताना काय लागतं बघा, काहीही लागत नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्यातच तुम्ही करू शकता. फक्त तुमच्या मनातील भाव चांगले पाहिजेत. चांगले विचारांची खूप गरज असते. कोण कसं वागतं ह्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. फक्त आपल्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात. प्रत्येक वेळेसच सगळं सामान मिळावं हे गरजेचं नसतं. जे काही आहे आपल्याकडं त्यातच आपण अशा पद्धतीने आपण देवपूजा करू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.